वांग्याच्या फोडी करून पाण्यामध्ये टाकायच्या, किडी वगैरे आहे की बघायचं आणि मग पाण्यात टाकायचा। त्यानंतर हा जवळा आहे म्हणजे सुकवलेली सुकट पण म्हणतात त्याला, 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायची। पाण्यामध्ये वांग्याच्या मीठ घालायचं वांगी काळी पडू नये म्हणून। इथे आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून भरड असं वाटण बनवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण 1.5 चमचा घरगुती मसाला, शेंगदाण्याचा कूट, धणा पावडर, जिरा पावडर, हळद पावडर आणि वाटण केलेलं होतं भरड ते घालायचं। ही भिजवलेली सुकट आहे ती हलक्या हाताने पिळून त्या मसाल्यामध्ये मिक्स करायची। चवीनुसार मीठ घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वांग्यामध्ये हा मसाला दाबून भरून घ्यायचा। सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता आपण मातीच्या भांड्यामध्ये तेल घालून त्यामध्ये कढीपत्ता घातला, छोटासा कांदा चिरून घातलेला आहे, वांगी सगळी घालून घ्यायची आहेत। त्यानंतर वांगी फिरवून घ्यायची, 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि त्यानंतर पुन्हा फिरवून घ्यायची आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करायची, टोमॅटो ॲड करायचा, पुन्हा वांगी फिरवून घ्यायची, 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आता झाकण उघडून बघूयात। पुन्हा आपला जो मसाला उरलेला होता तो ॲड करून घेतलेला आहे। वांगी फिरवून घ्यायची, झाकण लावायचं 2 मिनिटासाठी। मसाला छानपैकी आपला फ्राय झालेला आहे तेलामध्ये। आता या स्टेजला आपण गरम पाणी वांगी शिजण्यासाठी घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आणि 4 ते 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती बघा वांगे ठेवून शिजलेले आहे। शेवटी आपण कोथिंबीर घातलेली आहे। वांग्याची भाजी आपली रेडी झालेली आहे बघा किती छान। त्यासोबत आपण ज्वारीची भाकरी, कांदा घेतलेला आहे आणि छानपैकी आपलं वांगं तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।